नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे इच्छापूर्तीचे स्तोत्र. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. कोणाची आरोग्यासाठी, कोणाची यशासाठी, तर कोणाची मनःशांतीसाठी. अशा वेळी जर आपण पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली इच्छा अर्पण केली तर स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात. चला तर मग मन शांत करूया, स्वामींचं नाव घेऊया आणि या 3 मिनिटात इच्छापूर्ती स्तोत्राचं श्रवण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इच्छापूर्ती स्तोत्र. आज प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. आरोग्याची, यशाची, समाधानाची, कुटुंबाच्या सुखाची. अशा वेळी जर आपण श्रद्धेने श्री स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण केलं तर असंभव वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. चला तर मग मन शांत करूया, डोळे बंद करा आणि स्वामींचं स्मरण करूया. श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती स्तोत्र. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. तूच दाता, तूच त्राता, तूच अंतर्यामी. माझ्या मनातील इच्छा जाणणारा, माझ्या जीवनाचा भार वाहणारा. स्वामी, माझ्या मनातील शंका दूर कर, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर कर. जे योग्य आहे ते मला दे आणि जे अयोग्य आहे त्यापासून मला दूर ठेव. स्वामी समर्थ, तुझ्या चरणी माझं मन ठेवतो. माझ्या सर्व चिंता तुला अर्पण करतो. कष्टांची फळं दे स्वामी आणि संयम राखण्याची शक्ती दे. निश्शंक होईल रे मना, स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास माझ्या हृदयात दृढ कर. स्वामी, माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. माझ्या कार्यात यश दे आणि माझ्या मनाला सदैव शांती दे. आज मी जी इच्छा मनात धरली आहे ती तुझ्या चरणी अर्पण करतो स्वामी. ती पूर्ण होईल की नाही हे तुझ्या इच्छेवर सोपवतो, कारण तुझी इच्छा माझ्या भल्यासाठीच असते. शेवटी एवढंच मागणं आहे स्वामी, तुझा हात माझ्या डोक्यावर सदैव राहू दे आणि तुझ्या नावात माझं जीवन उजळून निघू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सकाळची प्रार्थना. ओम श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळी डोळे उघडताच मन, वाणी आणि देह शुद्ध करून हे स्वामी तुझ्या चरणी मस्तक ठेवतो. आजचा दिवस तुझ्या स्मरणाने सुरू होऊ दे. माझ्या विचारांना शुद्धता दे, माझ्या शब्दांना मधुरता दे आणि माझ्या कृतींना योग्य दिशा दे. जे काही काम माझ्या हातून होईल ते तुझ्या कृपेने यशस्वी होऊ दे. माझ्या मनातील भीती, चिंता, आळस दूर करून धैर्य, संयम आणि सकारात्मकता दे. हे दिगंबरा, दयाघदना, आजच्या दिवशी मला सत्कर्म करण्याची शक्ती दे आणि चुकांपासून वाचव. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. संध्याकाळची प्रार्थना. ओम श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, आजचा दिवस तुझ्या कृपेने पार पडला. जाणून अजाणून माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा कर. आज दिलेल्या अनुभवांसाठी आणि शिकवणीसाठी धन्यवाद. जे चांगले घडले ते तुझ्यामुळे, जे कठीण आले ते माझ्या शिक्षणासाठी. माझ्या मनातील अस्वस्थता, राग, ताण तुझ्या चरणी अर्पण करतो. रात्री शांत झोप दे आणि मनाला समाधान दे. उद्या नव्या आशेने, नव्या शक्तीने दिवस सुरू करण्यासाठी मला तयार कर. हे स्वामी समर्थ, माझे रक्षण कर. माझ्या कुटुंबावर कृपा ठेव आणि मला तुझ्या भक्तीत स्थिर ठेव. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचा एक अतिशय मौल्यवान सल्ला, जो आपल्या जीवनात शांती, श्रद्धा आणि सकारात्मकता निर्माण करतो.
जीवनात संकट, चिंता आणि अपयश येतात, पण अशा वेळी स्वामींचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात. काही क्षण मन शांत करा, स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि हा सल्ला अंतःकरणापासून ऐका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी एकच सल्ला देतात: मन शांत ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. जीवनात संकट येतातच, पण घाबरू नका, कारण संकट हे तुमची परीक्षा घेण्यासाठी येते, शिक्षा देण्यासाठी नाही. स्वामी म्हणतात, जो संयम ठेवतो त्याच्यावर मी सदैव कृपा करतो. दुसऱ्याचा द्वेष करू नका, कारण द्वेषाने मन अशांत होते. क्षमा ठेवा, कारण क्षमेमध्येच खरी शक्ती आहे. जे तुमच्याकडे आहे त्यात समाधान माना. लोभ वाढला की दुःख वाढते आणि समाधान वाढले की सुख मिळते. रोज थोडा वेळ स्वामींचे नामस्मरण करा. नामात अशी ताकद आहे की अशक्य गोष्टही शक्य होते. संकट कितीही मोठे असो, पण विश्वास डगमगू देऊ नका. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. फक्त श्रद्धा ठेवा, कर्म करा आणि बाकी सर्व माझ्यावर सोडा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जय जय स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचे गुरुवार पूजा. नक्की ऐका. ओम श्री स्वामी समर्थ. आजचा हा पवित्र गुरुवार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मन, बुद्धी आणि आत्मा अर्पण करण्याचा दिवस आहे. स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास. जीवनातील दुःख, अडचणी, भीती दूर करून सद्बुद्धी, समाधान आणि यशाचा मार्ग दाखवणारे आपले कृपाळू गुरु आहेत स्वामी समर्थ. आजच्या या गुरुवार पूजेद्वारे आपण स्वामींचे स्मरण करूया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि मनापासून प्रार्थना करूया: स्वामी, माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या. चला तर मग, मन शांत करून स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजची गुरुवार पूजा सुरू करूया. 1. तयारी. गुरुवारी सकाळी लवकर उठा. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. पूजा करण्याची जागा स्वच्छ ठेवा. स्वामी समर्थांची प्रतिमा / फोटो ठेवा. 2. पूजा साहित्य: अगरबत्ती, दिवा, फुले, जास्वंद / पांढरी फुले चालतील. नैवेद्य: साखर, गूळ, केळी किंवा प्रसाद. पाणी, अक्षता, तांदूळ, तुळशीची पाने असतील तर. 3. पूजाविधी. दिवा व अगरबत्ती लावा. स्वामी समर्थांना फुले व अक्षता अर्पण करा. हात जोडून डोळे मिटा. खालील मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणा. मंत्र: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 4. गुरुवार विशेष जप. 108 वेळा जप करणे उत्तम जपमाळ असेल तर वापरा. मन शांत ठेवा. फक्त स्वामींचे नाव घ्या. 5. नैवेद्य व आरती. नैवेद्य दाखवा. स्वामी समर्थांची आरती म्हणा. असल्यास शेवटी क्षमा प्रार्थना करा. 6. प्रार्थना. स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील दुःख, अडचणी दूर करा. मला सद्बुद्धी, आरोग्य व समाधान द्या. 7. पूजा केल्यानंतर प्रसाद सर्वांना द्या. शक्य असल्यास गरीबाला अन्न / दान करा. गुरुवार उपवास साधा ठेवू शकता. श्री स्वामी समर्थ होत. श्री स्वामी समर्थांचे पारायण. नक्की ऐका. ओम श्री स्वामी समर्थ. आज आपण सर्वजण मन शांत करून श्रद्धा व विश्वासाने अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करीत आहोत. स्वामींच्या नामस्मरणाने मन शुद्ध होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. ओम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे दयाळू स्वामी, तुमच्या चरणी आमचे शरण येणे स्वीकारा. आमच्या मनातील भीती, चिंता, दुःख दूर करा. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या जीवनात
तुम्ही सदैव सोबत आहात. आम्हाला संयम, शांती आणि सकारात्मक विचार द्या. हे स्वामी, आमच्या चुका माफ करा. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. स्वामी नामातच समाधान आहे. स्वामी नामातच मुक्ती आहे. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या कुटुंबावर, मित्रांवर आणि सर्व भक्तांवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आम्हाला सदैव चांगले विचार, चांगली कर्मे आणि दृढ श्रद्धा लाभो. स्वामी कृपा, स्वामी कृपा, स्वामी कृपा. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत रात्री झोपण्यापूर्वीचा स्वामी समर्थांचा जप. शेवटपर्यंत नक्की ऐका. दिवसभराच्या धावपळीत मन थकले, विचार थांबत नाहीत, डोळे मिटले तरी चिंता सोबत असते. अशा वेळी झोपण्याआधी जर मन शांत झालं तर झोपही गोड लागते आणि उद्याचा दिवसही सुंदर होतो. श्री स्वामी समर्थ सांगतात, निशंक होईल रे मना. आज झोपण्यापूर्वी आपण एक छोटासा मंत्रजप करूया, जो मनाला शांत करेल, चिंता दूर करेल आणि स्वामींच्या कृपेत आपली रात्र सुरक्षित करेल. चला तर मग, मन शांत करा आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करूया. आता डोळे हलकेच बंद करा. दिवसभराचे सगळे विचार बाजूला ठेवा आणि मन पूर्णपणे शांत करा. एक खोल श्वास घ्या आणि हळूच सोडा. मनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. त्यांच्या चरणांपाशी आपलं मन ठेवा. आता मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक जपाबरोबर मन शांत होत आहे, चिंता दूर जात आहे. श्वास घेताना मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्वास सोडताना म्हणा, जय जय स्वामी समर्थ. असं 11 वेळा करा. आता मनात एकच भाव ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. आजचा दिवस त्यांच्या चरणी अर्पण करतो. ज्या चुका झाल्या, ज्या चिंता आहेत, त्या सगळ्या स्वामींच्या चरणी सोडा. मनात म्हणा, निशंक होईल रे मना. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आजची रात्र शांत असेल, झोप गोड लागेल. शेवटचा जप हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता मन शांत आहे, श्वास नियमित आहे आणि स्वामींच्या कृपेत तुम्ही सुरक्षित आहात. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांचे गुरुवार उपाय नक्की ऐका. ओम श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ गुरुवार करण्याचा एक अतिशय सोपा, प्रभावी आणि श्रद्धेचा उपाय. हा उपाय केल्याने मनाला शांती, अडचणींमधून मार्ग आणि गुरुकृपा नक्कीच प्राप्त होते. स्वामी गुरुवार उपाय. हा उपाय गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी करा. 1. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. 2. घरातील देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. 3. पिवळ्या रंगाचे वस्त्र, फूल किंवा हार अर्पण करा. 4. दिवा लावा. शक्य असल्यास तुपाचा दिवा. आता डोळे बंद करून मन शांत करा आणि हे शब्द बोला, किमान 21 वेळा. शक्य असल्यास 108 वेळा जप करा. यानंतर मनातील इच्छा किंवा समस्या स्वामींना मनापासून सांगा. कुठलाही हट्ट नाही, फक्त पूर्ण श्रद्धा ठेवा. विशेष उपाय. गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळी वस्तू, केळी, चणे, पिवळे गोड दान करा. शक्य असल्यास गुरुचरित्राचे 1 ते 2 पानांचे वाचन करा. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो
त्याची जबाबदारी माझी. हा उपाय नियमित 7 गुरुवार केल्यास मनःशांती अडथळे दूर, सकारात्मक बदल नक्की अनुभवायला मिळतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.